हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत हिरव्या म्हणजेच कच्च्या टोमॅटोच्या 2 रेसिपी. चला तर मग सुरुवात करूया. मी इथे ही अर्धा किलो हिरवी टोमॅटो स्वच्छ धुवून घेतली आहेत. आता आपण त्याला या हिरव्या टोमॅटोला अशी उभी कापून घेणार आहोत. नंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये आपण मोहरी, जिरं, कांदा, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 2 लाल मिरच्या आणि मी इथे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आलं लसूण घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. आपला कांदा छान शिजला की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा हिंग, आवडीप्रमाणे लाल तिखट आणि चवीपुरते मीठ घालणार आहोत. तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये ही हिरवी टोमॅटो घालून घेऊया आणि छान मिक्स करूया. आणि मी इथे थोडंसं याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे जेणेकरून आपल्या रेसिपीला खूप छान टेस्ट येणार आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून टोमॅटो छान शिजवून घ्यायची आहेत आणि त्याला असं मध्ये मध्ये चमचा लावत राहायचा आहे. अजून 5 मिनिटं आपली टोमॅटो छान शिजून घेऊया. आपली टोमॅटो छान शिजलेली आहेत. आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा म्हणजेच दाण्याचा कूट घालणार आहोत आणि आपण इथे छान मिक्स करून घेऊया. मी ते गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आपली टोमॅटोची चटणी तयार आहे. थोडीशी आपण त्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया. अशी आपली हिरव्या टोमॅटोची चटणी किंवा भाजी तयार आहे. ही तुम्ही चपाती भाकरी बरोबर एकदा नक्की करून बघा. आता आपण आपली दुसरी रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे ही 1/2 किलो टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याला किसणीवर ही अशा प्रकारे आपण किसून घेणार आहोत. किसल्यानंतर या टोमॅटोचे जे वरचं साल राहतं ते आपल्याला घ्यायचं नाही आहे. बघा, किसल्यानंतर या हिरव्या टोमॅटोला खूप सारं पाणी सुटलेलं आहे. ते पाणी न घेता आपण हा फक्त वरचं जे हिरवे किसलेलं टोमॅटो आहे ते घ्यायचं आहे. हे पाणी तुम्ही भाजीमध्ये, आमटीमध्येही वापरू शकता. आता आपण या टोमॅटोवर एक अर्धा चमचा साखर आणि 2 चमचे किसलेलं ओलं खोबरं घालणार आहोत. आता मी ते फोडणीसाठी हे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून आपण त्याच्यावर फोडणी देऊया आणि छान मिक्स करून घेऊया. आणि जेवायच्या 2 मिनिटं आधी आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, कारण आधीच टाकलं तर या कोशिंबिरीला पाणी सुटेल. म्हणून अशी आपली हिरव्या टोमॅटोची झटपट तयार होणारी कोशिंबीर तयार आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.